तुमची जर मेष रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ चुकूनही चुकू नका. एका 15 जूनच्या भयंकर महाअमावस्यानंतर तुमच्या संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या दारात पाऊल ठेवणार आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा मुळा उचकटून करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा धक्का त्या व्यक्तीच्या नावाने कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगयोग नाही, तर 15 जूनच्या काळोख्या अमावस्येनंतर घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर मंडळी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीचे व्यक्ती किंवा मंडळी, ताई आणि दादा स्वभावाने अत्यंत व्यावहारिक, कष्टाळू, पण गेले काही काळापासून नशिबाची साथ न मिळाल्याने मानसिक आणि आर्थिक त्रासाचे डोंगर सहन करणाऱ्या भाग्यवान मेष राशीच्या मंडळींनो अत्यंत सावधान, कारण येत्या 15 जून महाअमावस्येनंतर तुमच्या नशिबाचं संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट होणार, म्हणजेच की फिरणार आहे. गेले अनेक वर्षापासून तुम्ही जे मरण यातना सहन करत आहात, ज्या एकपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि पैशाच्या तणावात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत ज्यामुळे या अमावस्याची काळी रात्र सरत एका दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचं मुळासकट उचकाटून काढणार आहे. मेष राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या या पौष्टिक निवड एक योगायोग आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोख्यानंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि वेगळे संकेत देते. 15 जूनच्या अमावस्यानंतर तुमच्या घरात एक अशा रूपाचे आगमन होणार आहे ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुमचे डोळे आनंद अश्रूने गळागळा पाणवतील. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कारी युग पुरुष वाट बनवून येणार तुमच्या दारावर. एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र द्यायला येणार की थेट तुमच्याच घरात एका लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येणार आहे. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये म्हणजेच की मी करणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मेष राशीच्या मंडळींनो, येते 15 जून रोजी उजडणारी ही अमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेक लोक अमावस्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या 5 प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येची काळी रात्र संपतात संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकर्मक उद्धत पालत घडून येणार आहे. देवगुरु बृहस्पती आणि ग्रहाची एक अशी दुर्मिळ, बलड्या आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे जिचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. हा ग्रह बदल इतका वेगवान आहे की 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलट फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमचा राशी स्वामी स्वतः पराक्रमी न्यायदेवता मंगळदेव आहेत. आणि मंडळी, तुमच्यावर ग्रहांचा कठीण काळ सुरू आहे, परंतु या 15 जूनच्या अमावस्येनंतर ग्रहाचा तो भयानक, कलशदायक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणार असून भाग्याची दारे उघडणार आहेत. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमलेची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्या दारात राहून किंवा तुमच्या अगदी जवळच्या जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खूप असणारे लोक, तुमच्या प्रामाणिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अंधारात ठेवणारे कपट लोक होते, त्यांचा अंत धक्कादायक खुलासा या अमावस्येनंतरचा पहिल्याच दिवशी होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओरडून काढणार असून शत्रूचे सर्व डावपेच ओलथून लावतील. मंडळी, या नव्या पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावस्येनंतर तुमच्याच घरात एक अत्यंत पवित्र दृश्य आणि देवी सकर्मक शक्तीचा प्रवासाने होणार आहे. स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी तुमच्या कठीण काळात गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलं पावलीचे टोमणे मारले, ते सर्व आता कायमचे बंद होणार आहेत.
तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द त्या लोकांच्या घशात अडकणार आहेत, कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाची आणि प्रामाणिकपणेचं फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे. मंडळी, पैशाच्या चणचणीमुळे निर्माण झालेली मानसिक तणावाचे वातावरण संपून अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. 15 जूनच्या या महाअमावस्येनंतर मंडळी, 15 जूनच्या या महाअमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एक वेगळीच अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येणार आहे, ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरा मोहर बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखादा युगपुरुषाच्या किंवा देवी तेज असलेला एखादा वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत त्रासमध्ये असाल, तेव्हा प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी जीवनाचा असा एक कानमंत्र देईल. मंडळी, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनाची एक प्रचंड अव्यस्तता आणि नात्यामधील दुरावा निर्माण झाला, त्याचे निवारण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा आणि जुन्या वाईट दृष्टीचा अंत होईल, जो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहता तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुप्त सांगेल, जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आणि या सर्वांमध्ये तिसरी आणि सर्वात आनंदाची घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यात त्यात एका दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत मिळेल. जे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचं कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पावलाने, गुणाने तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद आणि नातेवाईकांचे टोमणे एका झटक्यात हवेत विसरून जातील. जेव्हा घरातली लोक या आनंदाच्या वार्ताची किंवा त्या व्यक्तीच्या नावाने तुमच्या कानावर घालतील, मंडळी, त्या व्यक्तीचे नावे तुमच्या कानावर घातले, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून त्यांचे डोळे नकळत आनंद अश्रूने घळाघळा पाणवतील. मंडळी, गेल्या अनेक महिन्यापासून मेष राशीवर जो एक भयंकर अशुभ ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये आणि कामात अडथळे आणली होती, तो काळकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावस्येनंतर मुळात सगळं नष्ट होणार आहे. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जे जुने गैरसमज आणि वादघुसमत होते, या अमावस्येनंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना स्वतःची चूक आणि चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्या जवळ येतील. मंडळी, आता लक्ष द्या. निसर्ग तुम्हाला अद्भुतवर मंडळी अनुभवावर बदलायचे काही अत्यंत नवीन आणि गुप्त संकेत या अमावस्येनंतर देण्यास सुरुवात करणार आहे. पहिला संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा खिडकीजवळ अचानक एखादा दुर्मिळ, मंडळी नीट लक्षपूर्वक ऐका, तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा खिडकीजवळ अचानक एखादा दुर्मिळ काळा पक्षी किंवा पांढरी गाय येऊन उभी राहील आणि काही वेळा तिथेच थांबेल. दुसरा भयंकर संकेत म्हणजे घरात बसलेली असताना अचानक तुमच्या डाव्या हाताला येऊन किंवा कपाळावर प्रचंड प्रमाणात खाज सुटू लागेल, जो एक अचानक येणारा मोठ्या धनलाभाचा प्राचीन संकेत मानला जातो. तिसरा अत्यंत रहस्यमय संकेत म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या घरात अचानक काळी मिरी, कापूर किंवा चंदनाचा सुगंध नसतानाही जाणू लागेल. हे 3 संकेत दिसताच सावध होणं समजा की दिव्य शक्तीने तुमच्या घरात प्रवेश केला असून तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. निसर्गाचे अदृश्य संकेत ओळखण्यात जरा तुम्ही यशस्वी झालात तर येणारा काळ तुम्हाला राजासारखे वैभव मिळवून देईल. जुन्या सर्व निराशा मागे सोडून द्या. नव्या पर्वाचे आनंदाने स्वागत करा. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि मेष राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येनंतर सरक 3 दिवस सकाळी लवकर उठून देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा. अत्यंत शांतचित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात कोणतेही गरजू किंवा गरीब व्यक्तीला काळे कपडे, छत्री किंवा उडीद डाळ यांसारखे वस्तूचे मनभावे दान करा. यामुळे तुमचे राशी स्वामी मंगळदेव अत्यंत प्रसन्न होतील.
कुंडलीतील सर्व दोष मिटून ग्रह बलवान होतील, ज्यांचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर, नोकरीवर, व्यवसायावर आणि ढासळलेल्या नात्यावर दिसून या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्हाला नंतर मनातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींचं नाव लिहिल त्याच्यावर स्वामींची समर्थांची अंतिम कृपा नक्की होईल, यात तीळ मात्र शंका नाही. स्वामी महाराज तुमचे सदैव भले करो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. तर मंडळी, भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त दत्त दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.